कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ होत आहे। पंचगंगा आणि दूधगंगा नदीवरील एकूण 5 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणात 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे। मात्र सध्या धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। पंचगंगा आणि दूधगंगा नदीवरील एकूण 5 बंधारे पाण्याखाली गेले असून दुपारी 4 वाजेपर्यंतच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार राधानगरी धरणात 5.30 टीएमसी इतका पाणीसाठा झालाय। धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग बंद आहे। दरम्यान पंचगंगा नदीवरील रुई, इचलकरंजी आणि शिरोळ तसंच दूधगंगा नदीवरील दत्तवाड आणि बाचणी हे 5 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी वारणा धरणात 20.81 टीएमसी, दूधगंगा धरणात 8.11 टीएमसी, तुळशी धरणात 1.99 टीएमसी, कासारी धरणात 1.56 टीएमसी, तर कडवी, कुंभी, पाटगाव, चित्री, चिकोत्रा, जंगमहट्टी, घटप्रभा, जामरे, आंबेआहोळ, सर्फनाला आणि धामणी धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा नोंदवण्यात आलाय। बंधाऱ्याच्या पाणी पातळीत ही वाढ झाली असून राजाराम बंधाऱ्यावर 13.5 फूट, सुळे इथं 16.6 फूट, रुई इथं 42.10 फूट, इचलकरंजी इथं 39.9 फूट, तेरवाडी इथं 38.9 फूट, शिरोळ इथं 31.9 फूट, तर नृसिंहवाडी इथं 24 फूट इतकी पाणी पातळी नोंदवण्यात आली। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्यानं प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आले।